आज आपण रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन या टॉपिक मधला थर्ड पॉइंट बघणार आहोत. मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. ओके, म्हणजे ऍक्च्युली रेस्पिरेशन होताना कोणते पार्ट शरीराचे ऍक्टिव्ह होतात आणि कोणत्या भागाचा जास्त उपयोग होतो हे आपल्याला ह्या मेकॅनिझम कसं चालतं हे आपल्याला ह्या पॉइंट मध्ये बघायचं आहे. ठीक आहे. ओके, द मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. फर्स्टली रेस्पिरेशन. Respiration means exchange. It is a biological process in which exchange of gases between lung and atmosphere. ओके, म्हणजे काय होतं की रेस्पिरेशन म्हणजे गॅसेस एक्सचेंज होतात. इन्स्पिरेशन म्हणजे ऑक्सिजन घेणे अँड एक्सपिरेशन म्हणजे कार्बन डायऑक्साइड सोडणे. हे एक्सचेंज ऑफ गॅसेस आहे बिटवीन ॲटमॉस्फिअर अँड लंग्स. ओके, रेस्पिरेशन. हे रेस्पिरेशन होत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे एटीपी तयार होतात. ओके, एटीपी तयार होतात जे आपल्याला शरीराला म्हणजे सेलला एनर्जीसाठी अतिशय गरजेचे आहेत. त्यामुळे रेस्पिरेशन अतिशय महत्वाचं आहे. हे आपण फर्स्ट पॉइंट मध्ये पाहिलेलं आहे. ओके, देन ह्या रेस्पिरेशन मध्ये 4 महत्वाचे स्टेप्स म्हणून किंवा आपण पॉइंट्स आहेत. ते म्हणजे ब्रीदिंग, फर्स्ट वन. Second one is external respiration. Third, internal respiration. And fourth, cellular respiration. असे 4 पॉइंट आहेत. ओके, फर्स्ट आपण बघणार आहोत तो म्हणजे ब्रीदिंग. ओके, फर्स्ट पॉइंट आपण जो बघणार आहोत तो म्हणजे ब्रीदिंग. ठीक आहे. मग आता ब्रीदिंग मीन्स एक्सचेंज. सेम ब्रीदिंग म्हणजे श्वसन. मराठीत काय म्हणतो आपण त्याला? तर श्वसन म्हणतो, दुसरं काय नाही. श्वसन म्हणजे तरी काय? ऑक्सिजन घेणे, कार्बन डायऑक्साइड सोडणे. मग ब्रीदिंग मीन्स एक्सचेंज ऑफ गॅसेस, मीन्स एक्सचेंज ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड. ओके, मग हे ऍक्टिव्हेट होत, गॅसेस एक्सचेंज होत असताना कोणते भाग ऍक्टिव्हेट होतात? तर पहिल्यांदा थोरॅसिक केज. टोटल हा थोरॅसिक केज म्हणजे छातीचा पिंजरा. त्यानंतर हा मिडल ब्लॅक जो दिसतोय तो स्टर्नम. ओके, थोरॅसिक केज म्हणजे पूर्ण छातीचा पिंजरा. त्यानंतर स्टर्नम, त्यानंतर ribs, sternum, after that diaphragm. Okay, after that intercostal muscles. कोणते मसल्स? the muscles present between the ribs called as intercostal muscles. मग ते पण बाहेरच्या बाजूने असणारे एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स अँड आतील बाजूने जे आहे ते इंटरनल कोस्टल मसल्स. ओके, ठीक आहे. मग ब्रीदिंग मध्ये काय होतं तर गॅसेस एक्सचेंज होतात आणि गॅसेस एक्सचेंज होत असताना ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचं एक्सचेंज होतं. हे होत असताना थोरॅसिक केज छातीचा पिंजरा, त्यानंतर रिब्स बरगड्या, त्यानंतर स्टर्नम म्हणजे जो मिडल पार्ट आहे जो रिब्सला कनेक्ट करतो तो स्टर्नम, डायफ्रॅम अँड इंटरकोस्टल मसल्स. हे पार्ट सगळे ऍक्टिव्हेट होतात. इथे बघा आपण दिलेलं आहे थोरॅसिक केज, रिब्स, स्टर्नम, इंटरकोस्टल मसल्स, डायफ्रॅम मसल्स. ओके, त्यानंतर ब्रीदिंग मधला सब पॉइंट म्हणजे 2 पॉइंट आहे सब पॉइंट, इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. मग इन्स्पिरेशन म्हणजे इनटेक ऑफ ऑक्सिजन, एक्सपिरेशन एक्सहेलेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड. ओके, बघा आता इन्स्पिरेशन म्हणजेच काय? ॲटमॉस्फिअरिक एअर टेकन इनटू लंग. इन्स्पिरेशन म्हणजे ॲटमॉस्फिअर मधले ऑक्सिजन हा लंग्स मध्ये घेणे. ओके, आता हे घेताना काय होतं की बघा
आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो, अशा वेळेस रिब्स हे आउटवर्ड बाहेर येतात, म्हणजे थोडे बाहेर येतात. त्यानंतर प्रेशर कमी होतं ऑक्सिजनचं लंग्स मध्ये आणि व्हॉल्यूम वाढतं. ओके, बघा ज्यावेळेस आपण लंग्स मध्ये ऑक्सिजन घेणार आहोत, ओके, लंग्स मध्ये ऑक्सिजन घेणार आहोत, अशा वेळेस ऑक्सिजन हा लंग्स मध्ये भरल्यानंतर, जागा जास्त भरल्यानंतर हे रिब्स, त्यानंतर स्टर्नम हे अपवर्ड आणि आउटवर्ड होतात. म्हणजे स्टर्नम वरती जातो, थोडा लिटिल बिट वरती जातो, आणि रिब्स हे आउटवर्ड बाहेरच्या बाजूला जातात, कारण ते फुगतात थोडे. ओके, त्यामुळं काय म्हणायचं, ऍट द टाइम ऑफ इन्स्पिरेशन व्हेन वी गेट और लंग्स गेट atmospheric oxygen inside the lung, at that time ribs and sternum will be upward and outward. Again that diaphragm will be contract. Diaphragm हा कॉन्ट्रॅक्ट होतो आणि कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर फ्लॅट होतो. म्हणजे ऍक्च्युली डायफ्रॅम हा रेस्टिंग फेजला असा असतो नॉर्मलला, पण ज्यावेळेस ऑक्सिजन आतमध्ये घेतल्यामुळे हा डायफ्रॅम जो डोम शेप होता तो हळूहळू फ्लॅट होता. ओके ओके, हा डोम शेप्ड आहे. ओके, देन डायफ्रॅम हा कॉन्ट्रॅक्ट झाला, फ्लॅट कॉन्ट्रॅक्ट होतो, फ्लॅट होतो ज्यावेळेस आपण ऑक्सिजन इन्स्पिरेशन करतो, म्हणजे ऑक्सिजन घेतो. इन्स्पिरेशन काय होतं, कारण ज्यावेळेस आपण हवा आतमध्ये घेणार असतो त्याच्या आधी लंग्स मध्ये प्रेशर हे कमी असतं, त्यामुळे बाहेरून प्रेशर जास्त आहे आणि लंग्स मध्ये कमी आहे, त्यामुळे आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो लंग्स मध्ये. त्यानंतर नेक्स्ट इज एक्सपिरेशन. एक्सपिरेशन म्हणजे कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडणे. ओके, द थोरॅक्स कॉन्ट्रॅक्ट कॉझिंग एअर एक्सहेल बाहेर सोडणे. द थोरॅक्स विल बी कॉन्ट्रॅक्ट, थोरॅक्स छाती. आता थोरॅक्स बघायचं, ऍक्च्युली ह्युमन बॉडी आहे, जो अप्पर पार्ट आहे डायफ्रॅमच्या वरचा, ओके, डायफ्रॅमच्या वरचा जो अप्पर पार्ट आहे which we call as thorax, and below the diaphragm called as abdomen. ओके, thorax and abdomen. मग ज्यावेळेस आपण कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडतो, अशा वेळेस आतील हवा जी आहे ती बाहेर सोडल्यामुळे थोरॅक्स कॉन्ट्रॅक्ट होतो, बारीक होतो. ओके, थोरॅक्स कॉन्ट्रॅक्ट होईल, त्यानंतर रिब्स and sternum also downward and inward and downward. ओके, ज्यावेळेस आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतला होता त्यावेळेस रिब्स आउटवर्ड गेले होते, स्टर्नम अपवर्ड वरती गेला होता आणि रिब्स बाहेर गेले होते. पण ज्यावेळेस आपण कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडू, अशा वेळेस जो थोरॅक्स आहे तो कॉन्ट्रॅक्ट होतो, रिब्स बाहेर गेलेले आत येतात, स्टर्नम डाउनवर्ड होतात, अँड डायफ्रॅम विल बी रिलॅक्स. डायफ्रॅम रिलॅक्स होतो, म्हणजे डायफ्रॅम हा डोम शेप्ड, अशा पद्धतीनं डोम शेप मध्ये डायफ्रॅम जातो. ओके, नाउ ऍट द टाइम ऑफ एक्सपिरेशन द फर्स्ट इज कार्बन डायऑक्साइड प्रेझेंट इनसाइड द लंग्स which will be exhaled, जो बाहेर सोडला जाणार आहे. त्यामुळं व्हॉल्यूम कार्बन डायऑक्साइडचा लंग मध्ये जास्त आहे, लंग मध्ये कार्बन डायऑक्साइडचा व्हॉल्यूम जास्त आहे आणि बाहेर कमी आहे. त्यामुळे हा प्रेशर आतमध्ये जास्त असल्यामुळं प्रेशरमुळे कार्बन डायऑक्साइड हा बाहेर सोडला जातो. ओके, नाव नेक्स्ट इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन हे 2 पॉइंट झाले ब्रीदिंग मधले. ठीक आहे, ब्रीदिंग हा पूर्ण पॉइंट कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट वन इज दी एक्सटर्नल रेस्पिरेशन. ओके, आता एक्सटर्नल रेस्पिरेशन मीन्स ऍट द टाइम व्हेन द
oxygen and carbon dioxide means gases. Oxygen and carbon dioxide means gases which are diffused between alveolus and capillary. alveolus आणि कॅपिलरी मध्ये जे गॅसेसचं एक्सचेंज होणार आहे त्याला आपण म्हणतो एक्सटर्नल respiration. Okay, external respiration means exchange of oxygen and carbon dioxide between alveolus to capillary. ओके, गॅसेस एक्सचेंज होणार आहेत अल्व्हिओलस आणि कॅपिलरी मध्ये. ओके, अल्व्हिओलस हा आणि कॅपिलरी हे दोन्ही अतिशय थिन वॉल्ड असतात. ओके, अल्व्हिओलस अँड कॅपिलरी बोथ आर थिन वॉल्ड, अतिशय थिन पातळ थिन वॉल्ड असतात. अँड मेड अप ऑफ सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम. हे सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम पासून बनलेले आहेत. सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम पासून बनलेले आहेत. जर सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम म्हणजे काय, तर एक सिंगल सेलचा लेअर असतो, डबल सेलचा लेअर नाहीये, एक सिंगल सेलच्या लेअर पासून बनलेला आहे. आणि हा बेसमेंट मेम्ब्रेन असल्यामुळं हा अतिशय थिन असतो, ज्याच्यामुळं एक्सचेंज होण्यासाठी गॅसेस असू द्या किंवा मटेरियल असू द्या किंवा एटीपी त्यानंतर ग्लुकोज, हे गॅसेस आणि फूड मटेरियल एक्सचेंज करण्यासाठी अतिशय उपयोग होतो. ओके, मग हे कॅपिलरी आणि अल्व्हिओलस मध्ये सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम आहे. लक्षात राहू द्या, सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम पासून बनलेले आहेत. ओके, आता हे दोन्ही सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम पासून बनल्यामुळे ते एक्सचेंज मेम्ब्रेन तयार करतात. दे फॉर्म अ एक्सचेंज मेम्ब्रेन. तर तुम्ही आता डायग्राम मध्ये बघू शकता की हा अल्व्हिओलस आहे. बाहेर तुम्ही जो आतील जो तुम्ही बघताय ब्लॅक कलर लाइनिंग, ब्लॅक कलर जो आहे तो म्हणजे अल्व्हिओलस आहे. ओके, लास्ट लेक्चरला आपण डायग्राम बघितलेले आहेत. द ग्रेप शेप्ड अल्व्हिओलस हा अल्व्हिओलस होता आणि हे कॅपिलरी होत्या, ब्लड कॅपिलरीज होत्या आणि अल्व्हिओलस होता. तेच डायग्राम आपण फक्त मोठी करून बघतोय. ओके, आता हा सिंगल हे सगळे द प्लुरल एकापेक्षा जास्त असतील तर त्याला आपण अल्व्हिओलाई म्हणतो आणि सिंगल असेल तर अल्व्हिओलस म्हणतो. ओके, ठीक आहे. मग एक सिंगल अल्व्हिओलस आहे. सिंगल म्हणजे याच्यातला फक्त एकच घेतलाय आपण, एकच अल्व्हिओलस. ह्या अल्व्हिओलसला कॅपिलरी पूर्णपणे नेटवर्क, जसं जाळं विणलं जातं तशा जाळ्याप्रमाणे नेटवर्क प्रमाणे ह्या कॅपिलरीज त्याला पूर्णपणे कव्हर केलेलं असतं एका अल्व्हिओलसला. ओके, त्यानंतर ह्या दोघांचेही सिंपल स्क्वॅमस इपिथेलियम पासून बनल्यामुळे यांच्यामध्ये एक्सचेंज मेम्ब्रेन तयार होतो. इथं अशा पद्धतीनं दोघांमध्ये सुद्धा एक्सचेंज मेम्ब्रेन तयार होतो, ज्याच्यामध्ये कॅपिलरी मध्ये असतात आरबीसी. ओके, कॅपिलरी मध्ये ऍक्च्युअली ब्लड आहे म्हणजे आरबीसी, डब्ल्यूबीसी, बाकी सगळे घटक आलेच. कॅपिलरी मध्ये आरबीसी ज्या असतात त्या आरबीसी फ्लो होत असताना आरबीसी कार्बन डायऑक्साइड हे कॅपिलरी मधून अल्व्हिओलसला देतील आणि ऑक्सिजन हे अल्व्हिओलस मधून कॅपिलरी मध्ये येईल. हाऊ इज इट पॉसिबल? हे कशामुळे शक्य आहे? ओके, बघा, पार्शियल प्रेशर ग्रेडियंट.
व्हॉट इज मीन दॅट? पार्शियल प्रेशर ग्रेडियंट म्हणजे काय बघा, तर प्रेशर काही वेळेस अल्व्हिओलस मध्ये जास्त आहे तर काही वेळेस कॅपिलरी मध्ये जास्त आहे. प्रेशर कुठे जास्त आहे याच्यावरून ठरतं. द गॅसेस कोणते, तर ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड. द गॅसेस मीन्स ऑक्सिजन अँड CO2 एक ट्रान्सपोर्ट डिपेंड ऑन प्रेशर. प्रेशर वरती डिपेंड आहे की ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड कसा ट्रान्सफर करणार. म्हणजे हाय प्रेशर टू लो प्रेशर हे ट्रान्सफर होतात. ओके, हाय प्रेशर टू लो प्रेशर हे गॅसेस ट्रान्सफर होत असतात. ओके, ठीक आहे, आपण बघूया की हे प्रेशर कुठे जास्त आहे कुठे कमी आहे. लक्ष द्या, ज्या वेळेस कॅपिलरी मध्ये कार्बन डायऑक्साइडचं, ओके लक्ष द्या, इन कॅपिलरी मध्ये कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण हे 45 ml असेल, अशा वेळेस अल्व्हिओलस मध्ये 40 असतं. ओके, म्हणजे अल्व्हिओलस मध्ये कमी आहे, इन कॅपिलरी 45 ml. एवढ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड आहे, तर अल्व्हिओलस मध्ये 40 ml असतो. ओके, त्याच्यामुळं कॅपिलरी मधून कार्बन डायऑक्साइड हा अल्व्हिओलस कडे जाणार, कारण प्रेशर कुठे जास्त आहे, कॅपिलरी मध्ये जास्त आहे. कशाचं, कार्बन डायऑक्साइड. प्रेशर हे कॅपिलरी मध्ये जास्त आहे आणि अल्व्हिओलस मध्ये कमी असल्यामुळं कार्बन डायऑक्साइड हा कॅपिलरी मधून अल्व्हिओलस मध्ये जाईल. बघा, कॅपिलरी मधून, ह्या कॅपिलरी आहेत, बाहेरच्या ब्ल्यू कलर हे पूर्ण जे दिसते तुम्हाला ट्यूब, मोठी ट्यूब ही कॅपिलरी आहे. कॅपिलरी मधून जे असणार कार्बन डायऑक्साइड हा अल्व्हिओलस मध्ये जाणार. हा अल्व्हिओलस आहे, अल्व्हिओलस मध्ये जाणार, कारण अल्व्हिओलस मध्ये एअर आहे. ओके, अल्व्हिओलस मध्ये एअर आहे आणि कॅपिलरीज मध्ये फ्लुइड आहे, ब्लड फ्लुइड आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट प्रेशर कशा पद्धतीनं अप्लाय होईल बघा, ऑक्सिजनच्या बाबतीत, तर कॅपिलरी मध्ये ऑक्सिजन हा 40 ml असेल, अशा वेळेस अल्व्हिओलस मध्ये 104 ml असेल. ओके, मग ऍज कम्पेअर टू 40 अँड 104, अल्व्हिओलस मध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असल्यामुळे, म्हणजेच ऑक्सिजनचं प्रमाण जास्त असल्यामुळे ऑक्सिजन हा अल्व्हिओलस मधून कॅपिलरीज कडे ट्रान्सफर केला जाणार. ओके, अल्व्हिओलस कडून कॅपिलरीज कडे ट्रान्सफर केला जाणार. सगळ्यांना लक्षात येते की प्रेशर ग्रेडियंट म्हणजे हाय प्रेशर टू लो प्रेशर, हे हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे ट्रान्सफर होणार आहे. ओके, हे सगळ्यांनाच माहिती आहे की आपण ज्यावेळेस पाईप मधून पाणी वाहत असतं त्यावेळेस हाय प्रेशर टू लो प्रेशर, जिकडे जास्त प्रेशर आहे तिकडून कमी प्रेशर आहे तिकडेच पाणी वाहणार आहे, उलट तर होणार नाही. ओके, त्यामुळं हे अशा पद्धतीनं प्रेशर ग्रेडियंट मार्फत ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड ट्रान्सपोर्ट होतो. त्यामुळे ही डायग्राम आहे, एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन कॅपिलरी अँड अल्व्हिओलस. ओके, ह्या डायग्राम मध्ये तुम्ही बघू शकता की बाहेरचा हा मोठा ब्ल्यू कलर आहे ती कॅपिलरी आहे, आतला ब्लॅक कलर आहे तो अल्व्हिओलस आहे, आणि ऑक्सिजन डिफ्युजेस इनटू कॅपिलरी. ऑक्सिजन हा अल्व्हिओलस मधून कॅपिलरी मध्ये डिफ्यूज होतो आणि कार्बन डायऑक्साइड हा कॅपिलरी मधून अल्व्हिओलस मध्ये डिफ्यूज होतो. ओके, ही डायग्राम लक्षात राहू द्या. डायफ्रॅम कॉन्ट्रॅक्ट, डायफ्रॅम रिलॅक्स, इन्स्पिरेशन एक्सपिरेशन. ओके, ठीक आहे. नाउ ऍक्च्युअली लंग मध्ये ऑक्सिजन किती प्रमाणात येतो आणि किती प्रमाणातून बाहेर जातो, काउंट काय आहे हे आपण आता बघणार आहोत. ओके, बघा, त्यासाठी टर्म आहेत टायडल व्हॉल्यूम.
म्हणजे आपण जे नॉर्मल इन्स्पिरेशन करतो, एक्सपिरेशन करतो, जे नॉर्मल आपण ब्रीदिंग करतो, इन्स्पिरेशन एक्सपिरेशन, जे नॉर्मल ब्रीदिंग करतो, ॲट दॅट टाइम द गॅस व्हॉल्यूम और गॅस ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण आहे ते 500 ml असते टायडल व्हॉल्यूम मध्ये. त्यानंतर इन्स्पिरेशन रिझर्व व्हॉल्यूम, इन्स्पिरेशन रिझर्व व्हॉल्यूम, इन्स्पिरेशन ऑक्सिजन घेणे. ज्यावेळेस आपण ऑक्सिजन घेतो, ऑक्सिजन घेत असताना आपण इन्स्पिरेशन तर करतो आहोत, सॉरी टायडल व्हॉल्यूम तर आहेच, म्हणजे जे नॉर्मली आपण घेतोच, पण इन्स्पिरेशन करत असताना नॉर्मल एअर घेत असताना फोर्सफुली ब्रीदिंग घेतलं, जे फोर्सफुली जास्त करून ऑक्सिजन आतमध्ये घेतला, ॲट दॅट टाइम द व्हॉल्यूम विल बी 2000 to 3000 ml एवढ्या प्रमाणात असेल. ओके. त्यानंतर एक्सपिरेशन रिझर्व व्हॉल्यूम. ओके. एक्सपिरेशन रिझर्व व्हॉल्यूम म्हणजे ज्यावेळेस आपण कार्बन डायऑक्साईड हा बाहेर सोडतो नॉर्मली, त्याचा रेट किती आहे, 500 ml. टायडल व्हॉल्यूम म्हणजे काय, तर टायडल व्हॉल्यूम म्हणजे नॉर्मल हवा आत घेणे आणि कार्बन डायऑक्साईड सोडणे, नॉर्मल 500 ml आहे, घेणे पण आणि सोडणे पण. पण फोर्सफुली आपण कार्बन डायऑक्साईड जर बाहेर सोडला, एअर बाहेर सोडला, तर त्याचं प्रमाण असतं, म्हणजे एक्सपायरेशन रिझर्व व्हॉल्यूम 1000 ते 1100 ml, 1011 ml. ओके, मीन्स 1100 ml. ठीक आहे, हे झालं. त्यानंतर डेड स्पेस म्हणजे बिटवीन नोज टू टर्मिनल ब्रॉन्काय. लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं आहे. टर्मिनल ब्रॉन्काय मीन्स प्रायमरी ब्रॉन्काय, सेकंडरी ब्रॉन्काय, टर्सरी ब्रॉन्काय, आफ्टर दॅट ब्रॉन्किओल्स, इथे पण बघितलेलं आहे हे लास्ट लेक्चरला. तर डेड स्पेस म्हणजे काय, तर आपण नोज टू ट्यूब मार्फत टर्मिनल ब्रॉन्काय पर्यंत जाणार आहोत. नोज टू टर्मिनल ब्रॉन्काय, ही जी स्पेस आहे, ही जी ट्यूब मधली जागा आहे, त्याच्यामध्ये एअर हा राहतोच, त्याच्यामध्ये एअर राहतो, पण तो इन्स्पिरेशन किंवा एक्सपिरेशन होत असताना काउंट होत नाही, म्हणजे तो आपण घेत नाही, तो आहे असंच कायम राहतो. त्यामुळे आपण त्याला डेड स्पेस म्हणतो, तो उपयोगाला येत नाही, त्यामुळे आपण त्याला डेड स्पेस म्हणतो, जो आहे 150 ml. ओके. आफ्टर दॅट डेड स्पेस, द रेसिड्युअल व्हॉल्यूम which is a volume present, residual volume the volume present inside the lungs, the air is present inside the lungs, which is 1100 to 1200 ml. ओके, 1100 ते 1200 ml हा त्याचा रेसिड्युअल व्हॉल्यूम प्रेझेंट असतो लंग्स मध्ये, कारण पूर्णपणे श्रिंक होणे नॉर्मल पूर्णपणे लंग्स, त्यासाठी 1100 to 1200 ml असतो. आफ्टर दॅट टोटल इन्स्पायर्ड किंवा इन्स्पिरेशन व्हॉल्यूम, पूर्णपणे इन्स्पिरेशन आतमध्ये घेतलेला, आपण जर फोर्सफुली ऑक्सिजन घेतलो तर त्याचा व्हॉल्यूम किती असणार, तर 5200 to 5800 ml इतका असू शकतो. इथेपर्यंत आपण एअर आतमध्ये घेऊ शकतो. त्यानंतर
टोटल एक्सपिरेशन व्हॉल्यूम हा किती आहे, तर आपण ज्यावेळेस टोटल पूर्णपणे कार्बन डायऑक्साईड फोर्सफुली सोडतो त्यावेळेस सुद्धा 4000 to 4600 ml इथपर्यंत कार्बन डायऑक्साईड आपण फोर्सफुली बाहेर सोडतो, गॅस हा बाहेर सोडतो. ओके, सगळ्यांच्या लक्षात आले. हे ज्या टर्म होत्या टायडल व्हॉल्यूम, म्हणजे नॉर्मली आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो, किती रेटनी, तर 500 ml. फोर्सफुली आपण जर ऑक्सिजन एअर आतमध्ये घ्यायचंच म्हटलं तर टायडल व्हॉल्यूम धरून 500 ml प्लस 2000 मीन्स 2500 ml इतका रेटने आपण ऑक्सिजन आतमध्ये घेऊ शकतो फोर्सफुली. एक्सपिरेशन रेट, फोर्सफुली कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे मीन्स 1000 to 1100 ml. डेड स्पेस म्हणजे नोज टू टर्मिनल ब्रॉन्काय पर्यंत जी काही स्पेस शिल्लक आहे त्या स्पेस मध्ये सुद्धा एअर आहे, तो एअर म्हणजे 150 ml आहे. त्यानंतर रेसिड्युअल व्हॉल्यूम विच इज प्रेझेंट इनसाइड दी लंग्स विच इज 1100 to 1200 ml. ओके, मग आपण टोटल इन्स्पिरेशन व्हॉल्यूम म्हणजे टोटल हवा किती घेतली आपण, म्हणजेच टायडल व्हॉल्यूम प्लस IRV प्लस रेसिड्युअल व्हॉल्यूम RV मीन्स TV IRV प्लस RV हे तिन्ही जे मिळून जर केलं तर 5200 to 5800 ml आपण एवढा व्हॉल्यूम घेतलेला आहे. ओके, टोटल एक्सपायरेशन व्हॉल्यूम आपण 5200 to 5800 एवढं एअर घेतली, पण एक्सपिरेशन करताना 4000 to 4600 ml एवढा कार्बन डायऑक्साईड आपण एक्सपिरेशन करतो. ओके, आय होप सगळ्यांना व्यवस्थित समजलेलं असावं. ओके, काही अडचणी असतील तर मला तुम्ही व्हॉट्सअपवरती किंवा कमेंटमध्ये लिहू शकता. ओके, थँक्यू सो मच.